हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आज उठायला खूप उशीर झाला आणि जितू आणि जियांसाठी टिफिन बनवायचा होता. तर मी फटाफट उठली आणि गेली किचनमध्ये आणि पहिलं इकडे एका साईडला चपातीचं पीठ मळलं आणि भाजी पण फोडणीला दिलेली. मी चपातीचं पीठ मळून ठेवते कारण मग थोडा वेळ मळून ठेवलं आणि नंतर चपात्या बनवल्या तर मस्त चपात्या मऊ मऊ आणि चांगल्या फुलतात. श्रियान माझं अगदी टिफिन बनवायच्या टायमावरतीच उठून जातो. तर मी जितूकडे देते त्याला आणि मग मी माझा स्वयंपाक करून घेते. इकडे मी कोबीची भाजी बनवली, त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकली. मला तुम्ही लोक नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही पण कोबीच्या भाजीत चण्याची डाळ टाकता का. तर मी एका साईडला कोबीची भाजी बनवली आणि मग एका साईडला पीठ मळलेलं ते मी घेतलं चपाती बनवायला कारण आज खूपच लेट झालेलं. तर मग तुम्ही बघू शकता मी इथे जियांसाठी पराठा बनवला. थोडंसं चीज टाकलं आतमध्ये आणि थोडेसे मसाले टाकून पराठे बनवले 2 त्याच्यासाठी. रोज असं चीज देत नाही मी त्याला, पण कधीतरी आपलं देते. मग मी टिफिन पॅक केला. आज मी फ्रूटवालीला पण बोलवलेले फोन करून. इथे ॲक्च्युली फ्रूटवाली आणि व्हेजिटेबलवाली आपण फोन केला तर घरी पण येतात. मार्केटला गेलो तर खूप जास्त रेटमध्ये देतात, तर त्यामुळे आज विधी आणि मी त्यांना घरीच बोलवलेलं. मग त्या आल्या सकाळीच. मग आम्ही दोघींनी मिळून फ्रूट घेतले. तुम्ही बघू शकता किती फ्रेश फ्रूट होते तिच्याकडे आणि सगळे फ्रूट आणतात ते लोक ऑलमोस्ट जे आम्हाला घ्यायचे होते. आणि मी तुम्हाला बोललेली नाही बघा, मँगो इथे ना ॲपल मँगो वर्षाच्या 12 महिने भेटतात इकडे आणि एवढे मस्त टेस्टी लागतात आणि जितूला तर पाहिजेच असतात ते रोज. त्यामुळे मग मी मँगो पण घेतले, स्ट्रॉबेरी घेतले आणि ब्लॅक ग्रेप्स मोठेवाले मस्त घेऊन आलेली ते घेतले. आणि आम्ही तिच्याशी बार्गेनिंग करत होतो. ती हे स्वीट मेलन मला देत होती आणि बोलली 100, तर मी बोलली नाही 80. तर आमच्या दोघींचं ते कॉन्व्हर्सेशन चाललेलं. विधीने आपले फ्रूट घेतलेले थोडे बार्गेनिंग करून, पण ती मला सव करत होती. ॲक्च्युली आहे ना थोडं आपण पैशांचं काय बोललो ना तर कळतं, कारण इंडियन रुपीजला इथे सीलिंग बोलतात. जसं की इंडियाचे 100 रुपीज किंवा 1000 रुपीज तसं, तर इथे आम्ही इथे सीलिंग बोलतो, 100 सीलिंग किंवा 1000 सीलिंग. तर आम्ही तसं तिच्याशी मस्ती करून बार्गेनिंग करत होतो. आणि ती रोजची फ्रूटवाली आहे तर ती आम्हाला देते थोडेफार कमी जास्त करून. तुम्ही बाजूला तिच्या बघू शकता, ती व्हेजिटेबलवाली आलेली, तिच्याकडून पण व्हेजिटेबल घेतले आणि मग ती जात होती आणि ही आम्हाला ती सवच करत होती. मग विधीचे फ्रूट घेऊन गेली आणि मग मी ते स्वीट मेलन पण तिच्याकडून घेतलं. आणि मी एवढे सगळे फ्रूट तुम्ही बघू शकता, हे सगळे फ्रूट मी घेतले फक्त 600ला. ती मानत नव्हती, पण आमची काय ती रोजची आहे ना फ्रूटवाली, तर त्यामुळे तिने दिलं. आणि इकडचे ना केनियन लोकल पीपल खूप चांगले असतात, आपल्याला खूप रिस्पेक्ट देतात ते लोक. तर मग ती मानली शेवटी आणि सगळे फ्रूट तिने 600ला दिले. मग मी तिला 1000 सीलिंग दिले आणि मग तिने रिटर्न मला 400 सीलिंग दिले. तुम्ही बघू शकता फ्रूट किती फ्रेश होते. आणि स्ट्रॉबेरीचं मला जियांसाठी जाम बनवायचं होतं म्हणून मी 2 बॉक्स स्ट्रॉबेरी घेतली. जियान माझं सगळेच फ्रूट नाही खात, मँगो खातो आणि कलिंगड खातो आणि बनाना ॲपल बस, नाही तर बाकी सगळे फ्रूट तो हे ग्रेप्स वगैरे तर अजिबात तोंडात पण नाही घेत तो. पण जितू खातो म्हणून मी त्याच्यासाठी घेतले. मग टिफिनमध्ये थोडे फ्रूट्स द्यायला पण बरे पडतात मला. तर तुम्ही बघू शकता तिने मला 400 रुपये रिटर्न दिले. मग माझी मैत्रीण आली संध्याकाळी, पाणीपुरी घेऊन आली ती. जियांला खूप आवडते पाणीपुरी म्हणून ती पाणीपुरी घेऊन आली आणि ती न सांगता आली, म्हणजे सरप्राईज दिलं तिने. ती नेहमी सांगून नाही येत, ती अचानकच येते आणि काय नाही आली की काय नाही काय घेऊनच येते. तुम्ही बघू शकता जियान किती एक्सायटेड होता पाणीपुरी खायला. त्याला खूपच आवडते पाणीपुरी आणि खूप दिवस झाले मी नाही बनवलेली घरी पाणीपुरी. ॲक्च्युली श्रियांमध्ये मला बनवायला पण नाही भेटत काहीच आजकाल. आणि जियांला माझ्या चटपट पाहिजे असं सगळं खायला आणि सगळ्यात फेवरेट आहे त्याची पाणीपुरी. तो आवडीने खातो पाणीपुरी. मग तुम्ही बघू शकता माझी मैत्रीण त्याला भरवत होती स्वतःच्या हाताने आणि कस्तू इथे खात होती स्वतः घेऊन. कस्तू आली की जियान खूप खुश होतं कारण मग त्याला खाली जाऊन खेळायला भेटतं तिच्याबरोबर. पण आज तिचा मूड नव्हता खाली जाऊन खेळायचं, तिला श्रियांबरोबर खेळायचं होतं. तर पाणीपुरी खाऊन ती श्रियांबरोबर खेळली. मग मी पण पाणीपुरी खाल्ली, खूप टेस्टी आणलेली पूनमने पाणीपुरी. मग जियान तिला बोलवता खाली चल, पण ती नाही गेली. आणि इकडे बघू शकता ती मला तिचा आज तुटलेला टीथ दाखवत होती. तिचा टीथ तुटून गेला आणि मी तिला सांगितलं की तुझा परत टीथ येणारच नाही. तर ती मला बोलत होती येणार माझा येणार, मी तिला नाहीच बोलत होती, मी तिला खूप चिडवत होती. आणि इकडे बघू शकता तुम्ही पूनम आली ना की श्रियान पूनमकडेच असतो आणि तिला घेच सांगतो. 2-2.5 तास होती पूनम, पण तो तिच्याकडेच होता, माझ्याकडे येतच नव्हतं.
मग काय कस्तू मॅडमने बघितली स्ट्रॉबेरी आणि तिला खायची होती, मग मी तिला वॉश करून दिली, पण तिला आंबट खूप लागली तरी ती 2-3 घेऊन गेली जाताना. आणि मग ते लोक गेले, तुम्ही बघू शकता. आणि मग त्यांना बाय बाय वगैरे केलं. मग आम्ही पण रात्रीचं जेवून घेतलं. पाणीपुरी खाल्ल्यामुळे आम्ही जास्त काही जेवलोच नाही. आणि मला नक्की कळवा तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला. बाय.